जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळरूपनिरूपण। श्रीराम समर्थ। मूळमाया जगदेश्वर। पुढे अष्टधेचा विस्तार। सृष्टिक्रमे आकार। आकाराला प्रथम मूळमाया म्हणजेच जगदीश्वर होता, त्यापासून अष्टा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी उभेंच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकार्य काळवेळ कान्हींच नाहीय। ज्यावेळी हे काहीच नव्हते तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार निश्चल परब्रह्म तेवढे एकले एक होते। त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ इत्यादी काहीच नव्हते। उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला। एरवी पाहता काळाला ठावची नाही। उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले। उपाधी नसताना काळाला काही अस्तित्वच नाही। एक चंचळ एक निश्चल यावेगळा कोठे काळ। चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे। एक चंचळ मूळमाया आणि एक निश्चल परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत। यावेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही। जोपर्यंत चंचळ आहे तोपर्यंत चंचळाच्या सापेक्षतेने काळ ही संज्ञा द्यावी लागते। आकाश म्हणजे अवकाश। अवकाश बोलिजे विलंबास त्या विलंबरूप काळास जाणूनी घ्यावे। आकाश म्हणजेच अवकाश होय, विलंबालाच अवकाश असे म्हणतात। काळ हा विलंबरूप आहे, त्याचे स्वरूप जाणून घ्यावे। सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे। पळापासून निवळे युगपर्यंत सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो। आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो। पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास षड्मासवरी युगास ठाव झाला। पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास 6 महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो। त्रेत द्वापार कळी संख्या चालिली भूमंडळी देवांची आयुष्य आगळ्य शास्त्रीय निरोपिल्य। त्यानंतर कृत त्रेता द्वापर आणि कली अशी 4 युगे या भूमंडळावर चालत आली आहेत। याखेरीज देवांची आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रांत वर्णिली आहेत। ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकांस होते। त्या तिन्ही देवांची कार्ये सूक्ष्मरूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात। लोकांनी नीतिनियम मोडले तर त्यांना पश्चात्तापाची पाळी येते। मिश्र त्रिगुण निवडेना तेण्या आद्यंत सृष्टीरचना कोण थोर कोण साना कैसा म्हणावा। तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले आहेत, ते वेगळे करता येत नाहीत। आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळेच झाली आहे। तेथे कोण लहान आणि कोण थोर हे कसे म्हणावे। असो ही जाणत्याची काम्य नेणता उगाच गुंते भ्रम्य प्रत्यय जाणजाणव वर्म्य ठाय पाडाव्य। असो ही शहाण्या माणसाची कामे आहेत। अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो। अनुभवाने यांतील रहस्ये जाणून घ्यावीत। उत्पन्नकाळ सृष्टिकाळ स्थितिकाळ संहारकाळ आद्यंत अवघा काळ विलंबरूपी काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामे प्राप्त होतात। उत्पन्नकाळ सृष्टिकाळ स्थितिकाळ संहारकाळ इत्यादी। आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंबरूपच असतो। जेय जय प्रसंगीय जाल्य तेथे काळाचे नानू पडिल्य बरे नसेल अनुमानल्य तरी पुढे ऐका। ज्या ज्या प्रसंगी जे जे घडते त्यानुसार काळाला नाव पडते। तर्काने जाणता येत नसेल तर पुढे सांगतो ते ऐका। पर्जन्यकाळ शीतकाळ उष्णकाळ संतोषकाळ सुखदुःख आनंदकाळ प्रत्यय येतो। पर्जन्यकाळ शीतकाळ उष्णकाळ संतोषकाळ सुखदुःख आनंदकाळ यांचा प्रत्यय आपल्याला येतो। प्रातःकाळ माध्यान्हकाळ सायंकाळ वसंतकाळ पर्वकाळ कठीणकाळ जाणीजे लोकीय 15 प्रातःकाळ माध्यान्हकाळ सायंकाळ वसंतकाळ पर्वकाळ कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच। जन्मकाळ बाळत्वकाळ तारुण्यकाळ वृद्धाप्यकाळ अंतकाळ विषमकाळ वेळरूपेय जन्मकाळ बाल्यकाळ तारुण्यकाळ वृद्धापकाळ अंतकाळ विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होतात। सुकाळ आणि दुष्काळ प्रदोषकाळ पुण्यकाळ सकळ वेळा मिळून काळ तयास म्हणावे। सुकाळ दुष्काळ प्रदोषकाळ पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे। असते एक वाटते एक त्याचे नानवहीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती। एक असताना दुसरेच काही वाटते यास हीन विवेक म्हणतात। नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीच जाणतात। प्रवृत्ती चाले अधोमुख्य निवृत्ती धावे ऊर्ध्वमुख्य ऊर्ध्वमुख्य नाना सुख्य विवेकी जाणती। प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते। एकत्वामुळेच नाना सुखे प्राप्त होतात हे विवेकी लोक जाणतात। ब्रह्मांडरचना जेथून झाली तेथे अविवेकी दृष्टी घाली विवरता लाधली पूर्वापर स्थिती
ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापर स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त होते. प्रपंची असून परमार्थ पाहे तोही ये स्थिती तेल आहे. प्रारब्धयोगे करून राहे लोकांमध्ये जो कुणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असला तरीही होते. सकळांचे एकची मूळ एक जाणते एक बाष्कळ विवेक्य करून तत्काळ परलोक साधावा. निर्गुण निराकार परब्रह्म हेच सर्वांचे मिळून एकच मूळ आहे. काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा तरीच जन्माचे सार्थक. भले पाहती उभय लोक कारण मुळींचा विवेक पाहिला पाहिजे. असे केले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार करतात. म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचले पाहिजे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान त्यांचे ऐकता भाषण परलोक कैंचा. जे लोक विवेकहीन असतात ते पशु समान जाणावेत. त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण केल्यास परलोक कुठला. बऱ्या आमच्या काय गेल्या जे केले ते फळास आल्या पेरिले ते उगवल्या भोगीती आता. माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचे काय नुकसान होणार आहे. त्याने जे केले असेल त्याचे त्याप्रमाणे फळ त्याला प्राप्त झालेले आहे. जे पेरले असेल तेच आता उगवले आहे आणि तेच आता त्यांना भोगावे लागत आहे. पुढेही करी तो पावे भक्तियोगे भगवंत फावे. देवभक्त मिळता दुणाव्य समाधान. पुढेही जो जसे करतो त्यास तसे फळ मिळते. म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. देवभक्ताचे मिलन झाले की समाधान दुपटीने वाढते. कीर्ती करून नाही मेले उगेच आले आणि गेले. शहाणे होऊन भुलले काय सांगव्य. जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करीत नाहीत ते जगात उगाचच येतात आणि जातात. शहाणे असूनही भुलतात याला काय म्हणावे. येथील येथे अवघेंची राहत्य ऐस्या प्रत्ययास हेत्य कोण काय घेऊन जात्य सांगा ना का. येथील सर्व वस्तू व्यक्ती येथेच राहतात ही गोष्ट तर नेहमी अनुभवास येते. मरताना कोण काय घेऊन जाते जरा सांगा तर खरे. पदार्थ्य असाव्या उदास विवेक पाहावा सावकास. येणेंकरिता जगदीश अल्भ्य लाभे. म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत असावे म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अल्भ्य लाभ होतो. जगदीशापरता लाभ नाह्य कार्याकारण सर्व कान्ह्य. संसार करीत असतानाही समाधान. जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही. योगायोगाने सर्व काही होते. या भावनेमुळे संसारही समाधानास कारण होतो. मागा होते जनकाधिक राज्य करीतांही अनेक तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती. पूर्वी जनकाधिकांसारखे अनेक राजे राज्य करीत असतानाही मुक्त झाले. त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. राजा असता मृत्यू आला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडिना तयाला मृत्य कान्ह्य. एखादा राजा असताना त्याचा मृत्यूकाळ आल्यावर त्याने मृत्यूला 1,00,000 कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडित नाही. ऐस्य हे अपराधेन जिण्य यामध्ये दुखण्य बहाण्य नाना उद्वेग चिंता करण्य किती म्हणोनी. असे हे मानवाचे जिणे अत्यंत पराधीन आहे. त्यातच दुखणीबाणी नाना उद्वेग नाना चिंता यांनी माणूस त्रस्त होतो. ते किती म्हणून सांगावे. हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा तरीच या कष्टाचा पर्याय होतो. याप्रमाणे हा संसाराचा बाजार भरलेला आहे. यात देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल ते आधी पाहावे. त्यासाठी कसून प्रयत्न करावेत तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूपनिरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.